सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका. खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. तोंडानेच आहे ना. बस बस मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र व्यक्ति कैसा मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं. एक होता है, इसकी तस्वीर आज आपको दिखने मिलती है इस दो मैदान दिखने मिलती. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. मोर्चा की चर्चा हुई तो भाजपा सरकार को निर्णय पीछे लेना पड़ा. खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता. आज की ये विजय सभा दो में नहीं मैदान ओसंडून व्हायलाच चाहिए थी. पण पाऊस आहे, पूरा मैदान भर जाता. अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये. बारिश की वजह से आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं. मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आतमध्ये येता नाही आलं, परंतु जो लोग अंदर नहीं आ पा रहे हैं की वजह से उनसे मैं क्षमा मांगता हूं. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या. मैंने अपने इंटरव्यू में कहा था कि ये सब शुरू हुआ. कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. किसी झगड़े से बड़ा महाराष्ट्र है, ऐसा मैंने इंटरव्यू में कहा था. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. और लगभग 30 साल बाद उद्धव और मैं एक मंच पर आए हैं, आपको दिख रहे हैं. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, तो बाळासाहेब ठाकरे को आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं. अनेक प्रयत्न हम उसके साथ वो सिर्फ मराठी भाषा कर दिखाए. आता बऱ्याच सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागले, तिकडे लागले, इकडे लागलेत. आता संध्याकाळी सभी चैनल्स के कैमरे लगे हैं. सगळं सुरू होईल. आता अब शाम को सब शुरू हो जाएगा. काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? क्या दो भाई एक होंगे? कोणी कमी क्या हसलं दोनों का? का बॉडी लैंग्वेज कोणी जास्त हसलं का? कोणी बोलतायत का? कोई कम हंस रहा है क्या? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्ये फार रस असतो अनेकांना. करेंगे. खरं तर आजचा हा मेळावा, मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. सिर्फ मराठी विजय दिवस के तौर पर हम मना रहे हैं. कोई भी राजनीतिक माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेळा वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी. सिर्फ और सिर्फ मराठी एजेंडा है, महाराष्ट्र एजेंडा है. और मेरे महाराष्ट्र की तरफ अगर कोई आंख उठा के दिखेगा तो उन्हें हमारा सामना करना पड़ेगा. ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायच्या घोषणा. बसा, शांत बसा. खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही. मला इसकी जरूरत नहीं थी. कहां से ये हिंदी शक्ति का विषय भाजपा ले आई मुझे नहीं पता. अरे हिंदी
कशासाठी हिंदी? और हिंदी सक्ती कोणासाठी हिंदी? त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. किसके लिए हिंदी सक्ती? छोटे बच्चों पर हिंदी की कोणाला जबरदस्ती विचारायचं क्यों? नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. किसी को पूछना नहीं, किसी से तुमच्या हातात सलाह सत्ता मशवरा असेल करना नहीं, सिर्फ और ती सिर्फ विधान भवनात. सत्ता के जोर पर इस तरह का निर्णय लेना गलत है. आमच्याकडे आपकी सत्ता आहे भवन में है, रस्त्यावर. हमारे पास सत्ता है सड़क पर. एक पत्र लिहिलं, 2 पत्र लिहिली, नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले. 2-3 लेटर लिखे, मला म्हणाले के की बाद मंत्री आम्ही दादा काय म्हणतोय भुसे के एवढं पास आए. समजून तर घ्या. एवढं काय उसने म्हणतोय कहा कि हमारी ऐकून तर घ्या. बात सुन लीजिए. म्हटलं सरकार दादा की तुम्हाला बात- एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मैंने दादा भुसे मंत्री को साफ कह दिया, आप जो कह रहे हैं वो मैं सुन जरूर लूंगा, मराठीच्या विषयामध्ये लेकिन मानूंगा नहीं. त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय. त्रिभाषा सूत्र, कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं? ये कौन सा 3 भाषा का त्रिभाषा सूत्र ज्या वेळेला आलं आया है? ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. आज कोर्टातही नाही, तुम्ही हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात. केंद्र सरकार और राज्य कुठे आहे सरकार त्रिभाषा सूत्र? की वजह से ये एनईपी पॉलिसी लादी गई. मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये, त्या धोरणातही नाही केंद्राच्या शिक्षण धोरणात. मुझे सरकार की तरफ से इतर बताया कुठल्या गया राज्यातही नाही. कि शिक्षण नेशनल एजुकेशन पॉलिसी में या उसके तहत ये काम हो रहा है. महाराष्ट्रात बताया प्रयोग करून पाहिला तरी. कि उसमें भी इस तरह की सख्ती कहीं नहीं लिखी है. दक्षिणेची राज्य तर हिंग लावून विचारत नाही त्यांना. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? और महाराष्ट्र जब एकजुट होकर विरोध करता है तो उसका नतीजा क्या होता है? विनाकारण आणलेला विषय होता. देख लिया. मी त्या दिवशी भुसेनं सांगितलं, म्हटलं मला सांगा उत्तर प्रदेश, बिहार, बिना वजह से राजस्थान, ये मध्य प्रदेश विषय उठाया गया. कोणती तिसरी भाषा आणणार आहे? मैंने उस समय भी मंत्री दादा भुसे को पूछा, खरं तर आणली पाहिजे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आप कौन सी तीसरी भाषा लाने जा रहे हैं? एक गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास, आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत, आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. बोलने वाले राज्य ज्याला हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, उनसे पिछड़े हैं और ज्याला जो राज्यांचा हिंदी विकास भाषा नाही करता आला, बोलते हैं वो जी राज्य हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, उससे बहुत आगे हैं. हिंदी बोलत जिन असलेल्या राज्यों को राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी अपने लोक राज्य का इकडे येत विकास आहेत नहीं कर पाए, आणि हे म्हणतात उस हिंदी भाषा शिका. उस कोणासाठी राज्य की शिकायचं? भाषा प्रगत राज्यों पर लादा जाना 5वी नंतर काय हिंदी चित्रपट गलत सृष्टीमध्ये जाणार आहेत पोरगा? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही इसके लिए श्रेष्ठच हमें असते, हिंदी उत्तमच भाषा असते. सीखनी चाहिए. मग ती मराठी असेल, ही भाषा गुजराती के असेल, विरोध में तामिळ नहीं असेल, पंजाबी असेल, बंगाली असेल, ही हिंदी भाषा असेल, अजून उत्तम कुठची है. असेल, एक भाषा सभी उभी भाषाएं करायला उत्तम खूप है. प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. राज्य भाषा को खड़ा करने में बहुत मेहनत लगती है. उस मेहनत का क्या? अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात. भाषाएं ऐसी राज्यों में खड़ी नहीं रहती. आणि या भाषेचं नवीन कुठून आणलं? त्या दिवशी ते अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं. अरे तुम्हाला नाही येत? कुछ दिन पहले अमित शाह ने कहा था कि जिन्हें इंग्लिश आता है, अंग्रेजी आती है, उनको अंग्रेजी संपूर्ण बोलने हिंद की शरम आई. प्रांतावरती 125 वर्ष 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. इस पूरे हिंद प्रांत में 125 मराठाओं वर्ष ने 125 साल राज इतक्या किया. राज्यांवरती आम्ही राज्य केलं. तो त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली. इतने राज्यों में, प्रदेशों में हम मराठाओं ने राज्य किया. महाराष्ट्र गुजरात वरती, मध्य प्रदेश वरती, राजस्थान वरती, पंजाब वरती,
इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोकपर्यंत पोहोचले होते मराठा वहां वहां साम्राज्य. मराठा पहुंचे, आम्ही लादली. मराठा साम्राज्य पहुंचा. अरे हिंदी भाषा आहे, 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती. हिंदी भाषा ये 200 साल पुरानी है. छत्रपति शिवाजी महाराज के कार्यकाल में भी वो भाषा है. कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं? तो आखिर ऐसी भाषा को क्यों सख्त या उसको हम पर क्यों लादा जा रहा है, किसके लिए लादा जा रहा है? यांनी फक्त चाच पडून पाहिलं, चाच पडून. इन्होंने सिर्फ एक मुंबई प्रयोग करके करता देखा. येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू. मुंबई महाराष्ट्र को शांत महाराष्ट्र राहिला से अलग तर पुढे करता ते पाऊल टाकू. संभव है क्या? ये प्रयोग भाजपा ने, केंद्र सरकार ने कोणाची माय व्हॅली आहे तरी शक्ती के महाराष्ट्राला माध्यम हात से घालून करने दाखवावं, का मुंबईला हात प्रयास घालून किया. दाखवावं. तो किसी में हिम्मत होगी तो महाराष्ट्र और मुंबई को अलग करके दिखाए, हाथ काय लगाकर. मजाक वाटला काय? क्या मजाक समझ के रखा है? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. हम शांत है मतलब हम डरते नहीं. काही अंगावरती लादायचा प्रयत्न करता आणि मग आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी आज वळवायचं आपने प्रकरण. हिंदी शक्ति पीछे ली है तो अब वेगळ्या आगे क्या ठिकाणी करना है? म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये हमारे शिकून बच्चों शिक्षण मंत्री झाले. की पढ़ाई को लेकर इन्होंने देवेंद्र इस फडणवीस विषय को इंग्रजी मीडियम मध्ये शिकून अलग मुख्यमंत्री झाले. रास्ते पर ले जाने की कोशिश की. कुठे काय हमारे शिकले, याचा बच्चे काय संबंध? इंग्लिश मीडियम में सीखे हैं ऐसा कहकर प्रचार किया गया. अहो कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. हमें भी पता है किन त्याचं किन काय करणार आहात तुम्ही? नेताओं के बच्चे विदेश में पढ़ाई कर रहे हैं. त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं इसका आप हिंदी क्या आहे का? करेंगे? फेफरं येईल, फेफरं. महाराष्ट्र के हर मंत्री का अगर हिंदी भाषा आप सुनेंगे तो आपको हंसी हे आएगी. असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. मैं आपको और एक बात बताता हूं. आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, हो शिकलो. मैं मराठी मीडियम में सीखा. आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, हो शिकली. मेरे मग बच्चे याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला? अंग्रेजी ह्याला मराठीचा माध्यम मुलगा में कसा सीखे. इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात. बरं, सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत सन्माननीय बाळासाहेब ठाकरे ठाकरे हे इंग्रजी मीडियम और मध्ये मेरे शिकलेले आहेत. श्रीकांत ठाकरे ये दोनों या अंग्रेजी दोघांवरती तुम्ही माध्यम में मराठी बद्दल शंका घेऊ पढ़ाई शकता करते. का? क्या आप बाला साहेब ठाकरे के मराठी प्रेम पर भी सवाल खड़े करेंगे क्योंकि वो अंग्रेजी माध्यम में सीखे हैं? लाल कृष्ण अडवाणी लाल कृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले. सेंट पैट्रिक हाई स्कूल क्रिश्चियन मिशनरी हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? में पढ़ाई की. क्या मैं उनके हिंदुत्व पर सवाल खड़ा कॉन्व्हेंट करूं? स्कूल मध्ये शिकलेले आहेत अडवाणी. अडवाणी साहब कॉन्वेंट स्कूल में उन्होंने पढ़ाई की है. दक्षिण भारतामध्ये बघा, दक्षिण भारत में देखिए तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती तमिळ के विषय कडवटपणे पर समोर येऊन उभे राहतात. कोण विचारते ना अपनी तुमची भाषा मुलं के कुठे विषय शिकले, पर तुम्ही कुठे शिकलात? राज्य के विषय पर एक होकर विरोध करते हैं. क्या किसी ने उन्हें पूछा कि आपके बच्चे कहाँ पढ़ाई कर रहे उद्या थे? मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन, काय प्रॉब्लेम आहे? और मराठी का अभिमान अगर करते हैं तो हमें कोई प्रॉब्लम नहीं कि आपको प्रॉब्लम है. मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे. दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते: जयललिता भारत में नोवेंतो इंग्लिश मीडियम स्कूल, कितनी स्टॅलिन से इंग्लिश मीडियम स्कूल पढ़े लायला, कनिमोझी नेताओं की यादी मेरे पास है. प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल, जयललिता, उदयनिधी कनिमोझी, करुणानिधींचा नातू, डॉन बॉस्को, चंद्रबाबू नायडू स्टॅलिन, वडील इंग्लिश टीचर होते, चंद्रबाबू शिक्षण नायडू, इंग्रजी माध्यमात झालं. पवन कल्याण आंध्र पवन कल्याण, उपमुख्यमंत्री, शिक्षण सेंट ॲन. नारा लोकेश एनटीआरचा नातू, नारा चंद्रबाबूचा लोकेश, मुलगा, स्टॅनफोर्ड स्कूल,
कमल हसन सांथोम कमल हायस्कूल, हसन. अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल, अभिनेता सूर्या इंग्लिश मीडियम, AR रहमान आधी पद्मशेषाद्री AR रहमान. बालभवन आणि नंतर मद्रास कृष्णनी हायस्कूल. ये परवा तमाम दिवशीचा एक प्रसंग सांगतो. एका व्यासपीठावरती सभी तामिळनाडूमध्ये AR अंग्रेजी रहमान माध्यम में व्यासपीठावरती उभे होते, पढ़ाई काही कार्यक्रम करते होता, हैं. त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या. क्या उन पर आप सवाल खड़े करते हैं? अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली. AR रहमान एक मंच त्याच्यावरती पर खड़े, रहमानने तिच्याकडे असं बघितलं, बोलत अचानक वहां पर हिंदी, एक महिला आणि व्यासपीठावरनं खाली उतर. हिंदी में बोलने लगी और हिंदी उनकी सुनकर AR रहमान मंच से नीचे उतर गए. तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो, तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो. तुम्हारी भाषा के माननीय प्रति प्रेम, बाळासाहेब इंग्रजी मीडियम आदर मध्ये शिकले, आप जिस इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये मीडियम में व्यंगचित्र सीखे हैं, काढायचे, जिस माध्यम में पढ़ाई की है, उस पर पण निर्भर मराठीचा नहीं करता. अभिमान वो याच्या बाबतीत कधी खुद जोड नाही केली. आता है. बाळासाहेब ठाकरे ने कभी भी मराठी इस विषय से कॉम्प्रोमाइज नहीं किया. पण एक भाषा म्हणे सगळ्यांनाच बांधून ठेवते. कुठची एक भाषा? ये आज कहते पर्यंत हैं काय कि एक वापरलं? भाषा सबको बांध कर रखती है. कौन सी एक भाषा? म्हणजे आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या, जी. हमारे डिफेंस मिनिस्ट्री आपल्या क्या संरक्षण उदाहरण आपको खात्यामध्ये देता हूं. जेवढी रेजिमेंट्स आहेत, मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो. हमारे मद्रास डिफेंस रेजिमेंट में आहे, जो राजपूत रेजिमेंट रायफल्स है, आहे, राजपूत रेजिमेंट आहे, डोगरा मद्रास रेजिमेंट आहे, रेजिमेंट, सिख रेजिमेंट राजपूताना आहे, रेजिमेंट, जाट रेजिमेंट आहे, पॅराशूट जाट रेजिमेंट आहे, रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट आहे, पॅराशूट रेजिमेंट, ग्रेनेडियर्स पंजाब आहेत, रेजिमेंट, सिख लाईट इन्फंट्री आहे, मराठा लाईट इन्फंट्री आहे, मराठा गढवाल लाईट रायफल्स आहे, इन्फंट्री, कुमाऊ रेजिमेंट गढवाल आहे, आसाम रायफल्स, रेजिमेंट आहे, कुमाऊ बिहार रेजिमेंट रेजिमेंट, आहे, महार रेजिमेंट आहे, जम्मू बिहार काश्मीर रेजिमेंट, रायफल्स आहे, जम्मू आणि जम्मू काश्मीर काश्मीर लाईट रायफल्स, इन्फंट्री आहे, नागा रेजिमेंट आहे, गोरखा जम्मू रायफल्स काश्मीर आहे, लाईट गोरखा इन्फंट्री रायफल्स है, आहे, नागा त्याच्यानंतर रायफल्स, तुमचं, गोरखा रायफल्स, लडाख स्काउट्स आहे, अरुणाचल स्काउट्स आहे, सिक्कीम स्काउट्स आहे. लडाख इतक्या स्काउट, राज्यांच्या अरुणाचल आज स्काउट. आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत. शत्रू दिसला की कितने एखादा राज्यों तुटून के पडतात लोग ना. आज भाषेचा प्रश्न येतो कुठे? या भारत की रक्षा करने के लिए काम करते हैं, या कार्यरत हैं. देशामध्ये जेव्हा भाषा तो वो क्या प्राधान्य भारतीय झाली, नहीं? तीच या गोष्टींसाठी झाली ना की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून. भारत में प्रांत या सगळ्या रचना गोष्टी का सुरू इसी केल्या वजह से तुम्ही? हुई थी, इसी कशासाठी आधार पर सुरू हुई केल्या? थी, क्योंकि हर प्रांत अपनी अपनी काय भाषा याच्यामागचं राजकारण? बोलता है, आत्ता उससे सांगून काम ठेवतो. करता है. आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात. आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला. आज हम सब मराठी टाळ्या वाजू नका. के नाम पर काय एक सांगते आए मी हैं, नाही का? एक हुए हैं. याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. आज मराठी पुन्हा हे भाषा को जातीचं कार्ड लेकर खेळायला सुरुवात सत्ते को लेकर करणार. राजनीति की है. कल भविष्य में मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाही. जाति जाति में हे जातीपातीमध्ये भाषा विभागायला सुरुवात विभाजन करतील. करके राजनीति की जाएगी. आपको आता ह्या सुरू जाती- केलं. काल जाती कोणी में- तरी ते व्यापाराच्या कालफडीत मारली. मतभेद खड़े किए जाएंगे और मीराबाई- आपको एक मीराबाई दूसरे के करना. सामने खड़ा किया जाएगा. त्याच्या काय इथे लिहिलं होतं काय गुजराती? पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाहीत, इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला. कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला. त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? एवढे व्यापारी आहेत. खबरें दिखाई गई कि हमने अजून तर काहीच केलेलं नाही. जाति व्यापारियों को मारा मराठी के नाम पर. अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. यहाँ रहने वाले हर व्यक्ति को विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची पर गरज कोई नाही. हो रहा नहीं. पण जर लेकिन जास्त बिना वजह नाटकं तो केली मारपीट करना. तर कानाखाली गलत आवाज है. काढलाच पाहिजे तुम्ही. लेकिन अगर जाति करेंगे, गुंडागर्दी पण करेंगे, चूक त्यांची असली तो पाहिजे. मराठी माणूस के नाम पर आणि एका गोष्टीचं लक्षात चलते ठेवा, हमें अशी भी कधी गोष्ट कराल साथ हाथ में लेना होगा. त्याची व्हिडिओ काढू नका. जब भी आप किसी को आपल्या मारोगे आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे. उसका वीडियो मत निकालिएगा. कळलं का? मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून. त्यांना सांगू देत. पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये.
अनेक लोक आहेत, बिना अनेक वजह गुजराती पर लोक हाथ आहेत, उठाना माझे गलत है अनेक परिचयाचे आहेत. और माझे हमने एक उसको मित्र नहीं आहेत करना चाहिए. नयन शहा म्हणून, त्याला मी गुजराठी म्हणतो. तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम मराठी तर बोलतोच, तो मैं गुजराती नहीं गुजराती विनोदाचंही अंग आहे. क्योंकि वो आणि शिवाजी पार्क गुजराती मैदानामध्ये फिरताना मराठी कानाला करता. हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं बाळकडू, आमच्यासाठी ते बाळकडूच होतं. मराठी का अभिमान, मी मागे एक तो अभिमान प्रसंग हमारे लिए सांगितला, आज सर्वस्व है. तो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून. मी एवढा मराठी का प्रेम मराठीसाठी हमने कडवट का झालो. कहाँ से आया. लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे, पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही. सारे आणि तो 1999 सालचा आहे. जो हमारा मराठी प्रेम दिखाता है, 1999 साली उनमें से एक शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही अशी परिस्थिती होती. भारतीय जनता पार्टी और शिवसेना की सत्ता पवार साहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. उस समय शरद पवार ने राष्ट्रवादी वेगवेगळे कांग्रेस होते. पार्टी बनाई थी. कांग्रेस और आणि राष्ट्रवादी अलग अलग लड़े वादामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये और उस समय शिवसेना और हुई ना. भाजपा के बीच भी मतभेद हुए थे. दिवसामागून दिवस चालले, और चुनाव लड़े दिवस थे. चाललेत, परंतु काही होईना. एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो होतो, दुपारची वेळ होती. अचानक 2 गाड्या लागल्या. उस समय साधारणपणे 3:30-4 बालासाहेब ठाकरे दोपहर के समय आराम कर रहे थे मातोश्री पर. अभी 2 गाड़ियां मातोश्री के परिसर में आई. जावडेकर, प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. मला म्हणाले भाजपा के नेता प्रकाश जावडेकर बाळासाहेबांना अर्जंट भेटायचे. बालासाहेब ठाकरे से मिलने आता ते भेटणार नाही म्हटलं, ती त्यांची झोपायची वेळ आहे. प्रकाश जावडेकर ने मुझसे अर्जंट आहे कि बालासाहेब ठाकरे से मुझे मिलना है. भेटणार म्हटलं. मी थोड़ा तुम्हाला समय सांगतो मैंने कहा कि काय विषय बालासाहेब काय, ठाकरे मी बोलायचं आराम कर काम रहे करतो हैं, म्हटलं. काय विषय वो काय. आपसे नहीं मिलता. त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा विषय. जावडेकर ने कहा बहुत अर्जेंट विषय है, अच्छा, अरे वा. बात करनी होगी. म्हटलं काय झालं. तब जावडेकर ने मुझे सुरेशदादा बताया जैन यांना कि दोन्ही अगर हम बाजूने आम्ही सुरेशदादा जैन को ठरवलंय की त्यांना मुख्यमंत्री समर्थन करायचं. देंगे, एवढं फक्त उनको मुख्यमंत्री बनाएंगे ठीक. तो हमारी वर गेलो. सरकार बन सकती है. यही बालासाहेब रूम ठाकरे मध्ये को बताना है. काळोख, शांतता. मैं ये संदेश लेकर बालासाहेब ठाकरे के कमरे में गया. आम्ही हाँ, बालासाहेब ठाकरे आराम कर रहे थे. म्हटलं हाक मारली, म्हटलं काका. मैंने बालासाहेब ठाकरे को उठाया. उठ वो गहरी नींद में काका थे. उठ. मैं बघितलं मैंने बोला, काय रे. म्हटलं मैंने नाही, उठाया. खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आली. बालासाहेब ठाकरे उठे. उन्होंने मुझे पूछा क्या हुआ. मैंने कहा कि प्रकाश जावड़ेकर आए हैं, आपसे मिलना चाहते हैं. म्हटलं ते बोलले उनका काय झालं. संदेश है कि अगर ते म्हणाले, सुरेशदादा जैन को याला मुख्यमंत्री बनाएंगे मंत्रिपदासाठी तो हमारी सरकार बन जणांनी सकती सांगितलं है. की करायचं म्हणून. असं माझ्याकडे बघितलं त्यांनी. बालासाहेब ठाकरे ने त्यांना जाऊन बस सांग, मेरे पास देखा. महाराष्ट्राचा और कहा, मुख्यमंत्री मराठीच होईल, उन्हें दुसरा जाकर कोणी बताओ होणार नाही. महाराष्ट्र का मुख्यमंत्री मराठी आदमी होगा, दूसरा कोई. मराठी और या एका इतना कहकर विषयासाठी वापस हो मला गए. तिकडे कळलं की या माणसाने सत्तेवर लात मारली. इस विषय पर आने वाली सत्ता को लात मारा. क्यों? क्योंकि सूर्यदादा जैन हे एक संस्कार ज्या पोरावरती झाले असतील, व्यक्ति को मुख्यमंत्री बनाया तो जाए. मराठीसाठी तडजोड करेल काय. जिस व्यक्ति ने सिर्फ मराठी व्यक्ति बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत क्या वो राहतील. मराठी को लेकर महाराष्ट्र मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. और ठीक ठीक हमने बालासाहेब ठाकरे से सीखी है और हम भी याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी किसी तरह का सावध असणं पण गरजेचं आहे देंगे. आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. आणि आपण मैं आप सर्वांची विदा सबके घेतो. सामने धन्यवाद. जय हिंद, कहना चाहूंगा जय महाराष्ट्र. कि महाराष्ट्र एक मराठी व्यक्ति का महाराष्ट्र जो बालासाहेब ठाकरे का सपना था वो साकार हो, यही आपसे गुजारिश करता हूँ. आज जास्त आनंदी कोण झालं असतं. इजाजत देता हूं.